झालं बरं, जावाई फरशीवर बसला, गप्पा बिप्पा झाल्या, चहा पाणी झाला आणि सासूबाईला मुलीला विचारलं त्यांना काय खायला करू, म्हणजे त्यांना काय आवडतं कोणाला. ती म्हणजे तसं काय नाही, ते काही खातात नळ्या खांड. त्यांना काय 500 रुपयाचं बोकडच पाहिजे असं नाही, 22 रुपये प्लेटनं जर शिकवण असतो माझं म्हणतातच लिंबू चढू. म्हणून बायकोनं सासूनं जावायला जिलेबी केली. जिलेबीची वेळ केले. जावाई शेजारून पोहे खाऊन आला होता, त्यामुळे त्याला जिलेबी खायची अपेक्षा नव्हती, पण सासूने त्याला जिलेबी वाढायला सुरुवात केली. रस्त्या घरामध्ये वट्यावर 7 दिवसाचा उपाशी भिकारी आहे, त्याला अन्नाची नितांत गरज आहे, पण हा घर त्या जावयाला चालला. घ्या ना, पण त्याचा करगुटा तुटला, एवढी जिलेबी हल्ली त्याला. आणि भिकारी दारात जसाच्या तसा आहे. सगळं झाल्यावर जावाई म्हणला संपली मामी कॅपॅसिटी. तेवढ्यात त्याची लहान मेहणी आली, 12वीला होती ती, हुशार होती ती, 6 वेळा बसली 12वी. अभ्यासक्रम बदलला पण सुटली नाही, त्याची पोरगी हुशार होती. 3 पोरांनी तिच्या पायी कॅनॉल मध्ये उड्या टाकल्या. तशी भंगार पोर ती आली, तिने हातात येटोळ घेतलं जिलेबीचं आणि त्या मेवण्याला म्हणली, दाजी प्लीज टेक 1 येटोळ, दाजी प्लीज टेक 1 येटोळ. तर मला मा झालंय वाटोळ. त्याने सांगितलं घ्या ना, पण शेवटी स्त्री आहे महाराज, स्त्री म्हणजे काही खेळ नाही. कापड दुकानं पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहिले. स्टॅच्यू असतं ना प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसाची पाहिलं. प्लास्टिकचे काय हाते आहे. स्त्रिये भोवती नुसती गालात हसली तर माणूस जमिनी किती. माझी भाषा नाहीये. महाराजांनी एक डंका दिलाय गाथ्यात, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषेनं प्राण गेल्या जाण करू नये. वा वा, ते काय एवढं सोपं आहे का. तिने सांगितलं दाजी घ्या ना, पण त्याचा करगुटा तर पाहिलाच तू, त्याला घ्या ना, पण घ्या. तिने त्याच्या तोंडात येटोळ घातलं, ते उठलं, त्याला वॉमिटिंग झालं. वॉमिटिंग म्हणजे उलटी झाली भिकाऱ्यापुढं. गोष्ट नाही बरं काही, उलटी झाली भिकाऱ्यापुढं. भिकाऱ्यानं ती उलटी डोळ्यानं पाहिली. आता भिकाऱ्याची भूक थांबली का पळाली? पळाली का? उलटी इतकी घाण आहे, उलटी इतकी घाण आहे, उलटी इतकी घाण आहे का 7 दिवसाच्या उपाशी असणाऱ्या भिकाऱ्याची भूक पळाली. तुकाराम महाराज म्हणले मला देवाचं नाव का आवडतं, उलटी इतका परपंच तुच्छ आहे, वमनते मनी वैसवी. झालं ग्रंथातलं काय करायचं, ग्रंथगंज कपाट भरे. आपल्या डोळ्यातली एक वाक्य सांगा, आपला खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद रिकामी झाली का पाहुणे रावळे मित्र एक खटी वारले. आखे पूर्वी जशी पटकी यायची ना, पटकी आपला खिस्सा करत नाही तोपर्यंत पाहुणे रावळे बरं का. नाही नाही नाही, एकदा वाक्य नाही का, एकदा इंद्रिय खिस्सा रिकामा झाला आणि शरीरातली ताकद संपली. महाराज 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000 रावणाच्या घरातली माणसं कशी होती हिशोब लिहून या. 80,000 बायकांनी 1,00,000 पोरं, 180, 1,00,000 नातू, 3,05,000, 1,00,000 पंतू, 4,30,000 घरात माणसं होती रावणाच्या. एवढी लंका की सोन्याची होती अख्खी. पण महाराज रावण जेव्हा मेला, तोंडात घालायला फुटका मणी नव्हता. रावणाच्या बापाची जमीन इकली, ट्रॅक्टर घेतलाय. ट्रॅक्टरवर नाव लिहिलंय भाग्यलक्ष्मी. बापाची जमीन इकली, ट्रक घेतली आणि तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नाच केला, कमाव ना. बापाची का लई की तो. लंका सोन्याची, पुरी तोंडात घालायला फुटका मणी नाही रावणाच्या. जेव्हा सोनं, आता 1 किलो सोनं घालाय काय हरकत आहे,
लंकाच अख्खी सोन्याची. जेव्हा मणी काढायला गेले, मणी सोन्यातलं, सोनं लंकेतलं, हनुमंतराय हजर होते तिथे. तो कधी नंगाट होता. हनुमंताने सरळ सांगितलं सोन्याला हात लावायचा नाही, पुरावाय नाही. का? माझ्या कधी लंका विभीषणाला दिली, मीच होतो पुराव्याला. मीच मुळात विभीषण रामाकडे आणला होता. आणि ही पूर्ण लंका आता कोणाचे? तिकडं रावण उलथो नाही तर मरो. सोनं मिळणार नाही. शांत झाली मंडळी. स्वतःच्या बायकोने मंगळसूत्र बाहेर काढलं आणि शेजारचं मणी तोडायला गेले. हनुमंताने सांगितलं मणी दाखवून द्यावा. हातव्या बापान दिला. याचा काय संबंध? पहिला मुद्दा अभंगपणाचा आहे, दुसरा मुद्दा नामपराभंग घेण्याचं कारण सांगितलंय, आणि तिसरा मुद्दा चिंता करायची नाही. कारण आपले राहू दे काहीच न करतो त्या असेच राहतील. ते बसायचं असलं तर बसलेच असते. ते काहींना इज्जत राहते, ते नाही बसत. कीर्तन खाली बसायचं, खिशात आधी घालून उभे राहिले. बाकी लोक भोंगळे जे याला एक जी खास जाणकार ऐकणारी माणसं असतात ना कीर्तन, त्याला ते विक्षेप चालत नाही. ते मूड खराब होतो त्या ऐकणाराचा. कीर्तनाला सुरुवात आता अंतरंग झाली ना, मग शेवटपर्यंत तो अंतरंगच पाहिजे. ते ऐकणारच समाधान होतं. आता आपण सुरुवात कुठे केली? अंतरंगात केली. मग ते विक्षेप चालत नाही त्याला. चला गेलं बॉम्बाला सगळे. मंदिर चिंता करायची नाही का? आपल्या हातात काही नाही आणि गॅरंटी घ्यायची नाही. चिंता कशाला करायची? काय आणलं काय होतं तसं, न्यायचं काय, मग कशाला चिंता करतो? याची काय गॅरंटी? हातात घेतलेला घास तोंडात गेला तरी जेवला. आणि गावाला गेला ना त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर अँब्युलन्स मध्ये आला गेला, त्याची काय गॅरंटी? माझी भाषा थोडीच आहे, पुरावा आहे त्याला. शरीर जायचं ठेवणे का धरशिया बिना असावणे. हे जाणारच आहे तर चिंता करायची काय गरज आहे? काय आलेलं होतं येताना? आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खाते, तू काय पप्प्याची? अहो जगात सगळे शोध लागले, त्या उत्तर आता पटापटा. जगात सगळे शोध लागले की नाही? सगळे शोध लागले. मग रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला? नाही. झालं फायदा? काढला का कोणी? नाही. बोलायचं नाही. दुसरं वाक्य, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, देश वाचवा, पर्यावरण वाचवा, पर्यावरणाचा समतोल टिकवा, मुतारीवर लिहा, संडासावर लिहा, भितारीवर लिहा, टीव्हीला पट्टी द्या, सगळीकडे द्या, झाडं लावा. मग लावलेली झाडं गेली पुढं. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. परत इंग्रजी याची वेळ आली. दरवर्षी वृक्षारोपण खड्डा तोच, पण त्या झाडाला पालवी कोण फोडतो? शोध लागला नाही. दुसरं वाक्य. तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं, पांढऱ्या पिशी कमी पडल्या, बराचसा लागला. तांबड्या वाढल्या, बरं उलट सलाई, दोन्ही कमी झाल्या, उचला त्याला. आता काय झालं? पण माणूस मारताना काय जातं याचा शोध लागला? लागला? माणूस शोध लागला नाही. डॉक्टर देखत पेशंट गेलं. डॉक्टर उभंच होतं कानात वायरी घालून. गेलं बिल बिल बिल. तिसरं वाक्य. चौथं वाक्य, श्री गरज आहे हो, तिसरा महिना आहे हो, चेक करून आणा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो. बापाला हाताखालून काढण्याची ताकद फक्त पोरातच आहे. मग बाळ ठेवलं बाळ बाहेर आलं. आईच्या असताना दूध तयार झालं, पण त्या बाळाला लागणारी दुधाची उत्पत्ती कोण करतो? एक वाक्य सांगा मला. एक वाक्य नीट ऐका बघा. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर बाळाच्या दुधाची तयारी केली जाते, याला देव म्हणतात. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या दुधाची उत्पत्ती केली जाते.
मग कोण करतं दुधाची उत्पत्ती नाही? म्हणजे एखादा कमी मेंदूचा डॉक्टर म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियमवाद आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण बापाला पोरग का पेत नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या भेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वत बहिष्कार न सांगावी, समुद्र रेखा न ओलांडावी. 12वा अध्याय. काय म्हणते या भक्ता? संसाराची चिंता आणि काय समर्थ कोणीतरी चालवतोय, मग चिंता करायचं काही कारण नाही. अभंग कीर्तनाला बोलत जायचं, काय लोड नाही, देवानं काय वाईट केलं नाही. 1.5 लाख जमा झाले, पुन्हा सीझन सुरू झाला आहे. 7-8 महिने गंमत आली. आता यंदा भ्याव नाही, यंदा शेत टिकलं नाही तरी झालं. मस्त जगायचं, कोण दिवस येईल कैसा नाही द्यायचा भरोसा. मी बोलायचं आणि तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगातला तिसरा मुद्दा संपला. आणि अभंगातला 4था मुद्दा ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या, देणगीदारांच्या, वर्गणीदारांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सोमताने ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या आयोजकाचे, संयोजकाचे, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संतोष दामो साळवे, मदन दामो साळवे आणि गोरख दामो साळवे, भोलेनाथ उत्सव समिती, कटेश्वर काळू कोकाटे, नियोजनकार नितीन महाराज कोकाटे, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, माईक सिस्टीमवाले, देणगीदार, वर्गणीदार, कीर्तनाला बसलेल्या सगळ्या माणसांच्या सहकार्याने पवित्र एकादशीच्या दिवशी सुरू झालेल्या महाशिवरात्रीच्या अखंडानाम सप्ताहातलं पहिलं कीर्तन. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी देवाकडे 5 गोष्टी मागून अभंगाला सुरुवात करू. हे देवा पांडुरंगा, माय बापा पंढरीनाथा, शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकरी संप्रदायाची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशी तेवत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. ही ईश्वरतेने प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा, तुम्हाला गरीब केलं ना चालेल, तुम्हाला झोपडी जन्माला घातलं ना चालेल, पण एक कर देवा, माझ्या गालावरचं हसू कधी नेऊ नको आणि माझ्या अंतकरणातलं समाधान कधी नेऊ नको. कारण सांगू देवा, जिथं समाधान आहे तिथं तू आहेच. तू तिथंच ना, मी वैकुंठी नसे. एक वेळ भानुबिंबाई, मी कुठे आहे? 12वा अध्याय. जेत दया आणि शांती वस्ती आली आहे एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. आज कुठं? पुन्हा 12व्या अध्याय. अभ्यासाहुनी ज्ञान आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेष. मी तिथंच आहे, बस बाकी करण्याची गरज नाही, फक्त समाधान ठेवा. आणि आज सगळं आहे, समाधान नाही. एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आणि आपल्याला अभंगात घुसायचं. करगळीने डोंगर उचलणं अवघड आहे का पंक्तीतली पतरवळी उचलणं अवघड आहे? निवांत डोकं खाजवा. करगळीने डोंगर उचलणं अवघड आहे का पंक्तीतली पतरवळी उचलणं अवघड आहे? उत्तर सांगू, करगळीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवळी उचलायला भक्ती लागते. आज लोकांकडे शक्ती आहे, ऊत आला पैशाला, ऊत. लोक नुसते बॉम्बला देत, मोकार पैसा. ज्याच्या कालवाला नाही तेल, त्यानं 3.5 लाख घातले ग्रामपंचायतीत आणि सदस्य झालं येड. आणि बायको कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. लोक तिलाही दिली मोकळी का व्हाय, मोकळी. बायकून वजन जातील, तू गाव सुधारायला निघाला म्हणजे बिंडोक माणसांची संख्या वाढली. आखलीचा पत्ता नाही, म्हणजे ज्याच्या जनगण पाठ नाही त्याच्यात असते ध्वजारोहण. ती येडा असं उभं राहते झेंड्यापाशी, झेंडा खाली घेऊन याला वर न्यावा. जयाचे आयक धर नाही, जयाचे परत्र पुष्टी काय काय उपयोग आहे त्याचा? महाराजांची भाषा आहे, अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला. मूर्ख माणसांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास होणार ना.
राजकारण बरोबर पैसा हे सूत्र झाल्यामुळं ज्यांची काम करण्याची इच्छा आहे त्यांना लोक निवडून देत नाही. देत नाही. त्यांना वाटतं बा गावात अंगणवाडी व्हावा, समाज मंदिर व्हावा, दवाखाना सरकारी व्हावा, रस्ते चांगले व्हावा, पाण्याची टाकी व्हावा, पाणी गावाला यावा. त्याला लोक निवडून देत नाही. त्याची इच्छा आहे पण पैसे नाही आणि ज्याला कवडीची अक्कल नाही. निवडणूक लावल्यावर गावातली मंडळी बिस्लरीला हात होती, बिस्लरी. आणि रस्ता तर पेतच नाही, नुसती खांडच हाणती, खांड. लाल जुलाब होता त्याला 1.5 महिना, लाल जुलाब. आता बसलं थोबाड वाचून. आता धरतो जात गाला सांग. आता काय, आता खिशात गलास ठेवणे येईन तेव्हा धरणे. मग प्रमाण पाठ करणे आपुली आपण का सोडवा. आता कोण पाहिजे तर पावसाला संपल्यावर कुठे खेचलं नाही का त्या. अरे भुईमुगाच्या शेंगात दाणा येतो त्याचा मुक्काम पोते. एकदा दाणा निघून गेला का त्याचा मुक्काम चुली.